नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र, शुभ आणि भाग्यशाली दिवसाबद्दल। तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया। हा फक्त एक सण नाही, तर हा असा दिवस आहे ज्या दिवशी केलेलं प्रत्येक शुभ कार्य, प्रत्येक चांगली सुरुवात आणि प्रत्येक प्रार्थना कधीही कमी होत नाही, कधीही नष्ट होत नाही। म्हणूनच त्याला अक्षय असं म्हटलं जातं। आपल्या आयुष्यात असे काही दिवस येतात जे आपलं नशीब बदलण्याची ताकद ठेवतात, आणि अक्षय तृतीया हा त्यापैकीच एक दिवस आहे। या दिवशी ब्रह्मांडाची ऊर्जा इतकी सकारात्मक असते की आपण केलेली छोटीशी कृती सुद्धा भविष्यात मोठं फळ देऊ शकते। म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा पृथ्वीवर असते, आणि म्हणूनच लोक या दिवशी सोनं खरेदी करतात, नवीन कामाची सुरुवात करतात, दानधर्म करतात। पण फक्त सोने खरेदी करणं म्हणजे अक्षय तृतीया नाही। खरं महत्त्व आहे ते आपल्या भावनेचं, आपल्या श्रद्धेचं आणि आपल्या कृतीचं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यंदा अक्षय तृतीया 2026 मध्ये नेमकी कधी आहे, या दिवसाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, कोणत्या गोष्टी केल्यानं तुमचं नशीब उजळू शकतं आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित या दिवसाची योग्य माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते। यंदा 2026 मध्ये अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रविवार रोजी आहे। तृतीया तिथी सुरुवात 18 एप्रिलच्या रात्री आणि समाप्ती ही 19 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत असेल। शुभ मुहूर्त सकाळपासून दुपारपर्यंत सर्व वेळ शुभ मानला जातो। या दिवशी भगवान विष्णूंचा परशुराम अवतार झाला होता। त्रेतायुगाची सुरुवात झाली। महाभारतात पांडवांना अक्षय पात्र मिळालं, म्हणून हा दिवस संपत्ती, भाग्य आणि सतत वाढ याचं प्रतीक आहे। या दिवशी काय करावं तर सोनं, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणं, नवीन कामाची सुरुवात, घरात लक्ष्मी पूजन, दानधर्म जसे अन्न, कपडे आणि पैसे। विशेष म्हणजे एखाद्या गरजूंना मदत केली तर त्याचं पुण्य अक्षय होतं। या दिवशी काय टाळावं? भांडण, वाद, नकारात्मक विचार, कोणालाही दुखावणं, कारण या दिवशी केलेलं वाईटही वाढतं। तुमच्यासाठी खास संदेश: अक्षय तृतीया म्हणजे फक्त सण नाही, तो एक नवीन सुरुवातीचा दिवस आहे। जर आयुष्यात काही बदल हवा असेल, जर नशीब उजळायचं असेल, तर या दिवशी एक छोटं पाऊल उचला आणि विश्वास ठेवा, नियती तुमच्यासाठी काहीतरी चांगलं साठवून ठेवली आहे। मंडळी, अक्षय तृतीया हा फक्त दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर तो एक अशी अनुभूती आहे जी मनाला आशेची नवीन किरण देते। आयुष्यात कधी कधी आपण खूप थकलेलो असतो, प्रयत्न करूनही अपेक्षित फळ मिळत नाही, आणि मनात प्रश्न उभे राहतात, माझं नशीब कधी बदलेल। अशा वेळी अक्षय तृतीया हा दिवस जणू एक शांत उत्तर घेऊन येतो। तो सांगतो की प्रत्येक प्रयत्नाचं फळ मिळतं, फक्त योग्य वेळ येण्याची गरज असते। या दिवशी केलेली प्रत्येक चांगली कृती, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक सकारात्मक विचार अक्षय होतो, म्हणजे तो कधीही संपत नाही। तो तुमच्या आयुष्यात सतत चांगुलपणाची वाढ करत राहतो। या दिवशी निसर्गात एक वेगळीच ऊर्जा जाणवते। सकाळची कोवळी किरणं, घरातलं शांत वातावरण आणि मनातली श्रद्धा, सगळं काही एकत्र येऊन एक दिव्य अनुभव निर्माण करतं। असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा पृथ्वीवर अधिक प्रमाणात असते। पण ही कृपा मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते। एक साधं हसणं, एखाद्याला दिलेली मदत किंवा मनापासून केलेली प्रार्थना सुद्धा पुरेशी असते, कारण देवाला आपली भावना महत्त्वाची असते, बाह्य दिखावा नाही। अक्षय तृतीया आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते: देणं हेच खऱ्या अर्थाने मिळवणं आहे। या दिवशी केलेले दान, मग ते अन्नाचं असो, पैशांचं असो किंवा एखाद्याला दिलेला वेळेचं असो, ते अनेक पटीनं परत येतं। म्हणूनच आपल्या संस्कृतीत या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। जेव्हा आपण कोणाला मदत करतो तेव्हा आपण फक्त त्यांचं आयुष्य सुधारत नाही, तर आपल्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो। आजकाल लोक अक्षय तृतीया म्हटलं की फक्त सोने खरेदी करण्याशी जोडतात, पण या दिवसाला खरा अर्थ त्यापेक्षा खूप मोठा आहे। सोनं खरेदी करणं ही एक परंपरा आहे, पण खरी संपत्ती म्हणजे आपले चांगले विचार, आपली माणुसकी आणि आपलं कर्म। जर या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये एखादा चांगला बदल करण्याचा संकल्प केला, जसं की नकारात्मक विचार सोडणं, कोणाला माफ करणं किंवा नवीन सुरुवात करणं, तर ते तुमच्यासाठी सर्वात मोठं अक्षय धन ठरू शकतं। अक्षय तृतीया हा दिवस आपल्याला सांगतो की आयुष्यात काहीही कायमचं हरवत नाही। प्रत्येक अडचणीनंतर एक नवीन संधी येते, प्रत्येक अंधारानंतर एक उजाड सकाळ येते।
त्यामुळे जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर या दिवशी मनात एक नवीन आशा निर्माण करा. विश्वास ठेवा की तुमचं नशीब बदलू शकतं आणि त्या बदलाची सुरुवात कदाचित याच दिवसापासून होऊ शकते. शेवटी अक्षय तृतीया म्हणजे केवळ सण नाही, तर तो एक संधी आहे स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवण्याची, आयुष्याला सकारात्मक वळण देण्याची आणि आपल्या नशिबाला उजळवण्याची. या दिवशी तुम्ही जे काही चांगलं कराल ते तुमच्या आयुष्यात कायमचं राहील आणि कदाचित भविष्यात एखाद्या दिवशी तुम्हाला जाणवेल की त्या एका छोट्याशा पावलाने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मंडळी, अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम मन आणि घर स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. स्वच्छता ही सकारात्मक ऊर्जेची सुरुवात मानली जाते. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवघरात शांत मनाने बसावे. या दिवशी विशेषतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते, कारण समृद्धी आणि स्थैर्य यांचा आशीर्वाद मिळावा ही भावना असते. पूजा करताना देवांसमोर पाणी, फुलं, हळद कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात. शक्य असल्यास तुळशीचं पान अर्पण करावं, कारण ते खूप पवित्र मानलं जातं. त्यानंतर साधा पण मनापासून मंत्र जप करावा, जसं ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा लक्ष्मी मंत्र. दिवा लावून शांतपणे प्रार्थना करावी आणि आपल्या मनातील इच्छा देवासमोर व्यक्त करावी. या दिवशी एखाद्या गरजूंना अन्नदान, पाण्याची सोय किंवा कपड्यांचं दान करणं खूप शुभ मानलं जातं, कारण दान केल्याने आपल्या मनातील सकारात्मकता वाढते आणि त्या ऊर्जेचा परिणाम आपल्या आयुष्यावरही दिसून येतो. पूजा खूप मोठी किंवा जटिल असण्याची गरज नाही. मनापासून केलेली छोटी पूजा सुद्धा खूप प्रभावी असते. याचे धार्मिक महत्त्व जे मनाला स्पर्श करते. अक्षय तृतीया हा दिवस आपल्या संस्कृतीत कधीही न संपणाऱ्या पुण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी केलेलं प्रत्येक चांगलं कर्म, मग ते पूजा असो, दान असो किंवा एखाद्याला दिलेली मदत, ते अक्षय होतं, म्हणजे त्याचं फळ कायम टिकतं असं मानलं जातं. पुराणांमध्ये सांगितलं आहे की या दिवशी भगवान विष्णूंचा परशुराम अवतार झाला आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. त्यामुळे हा दिवस नवीन सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. लग्न, व्यवसाय, नवीन घर, नवीन काम, कोणतीही चांगली गोष्ट या दिवशी सुरू केली तर ती दीर्घकाळ टिकते आणि वाढत राहते असा विश्वास आहे. यामागचं वैज्ञानिक महत्त्व काय, तर अक्षय तृतीया फक्त श्रद्धेवर आधारित नाही, तर त्यामागे काही वैज्ञानिक कारणही आहेत. हा दिवस सहसा उन्हाळ्याच्या मध्यात येतो, जेव्हा सूर्य आणि चंद्र दोघांची स्थिती अशी असते की पृथ्वीवर ऊर्जा जास्त प्रमाणात जाणवते. या काळात मन आणि शरीर दोन्ही संवेदनशील असतात, त्यामुळे सकारात्मक विचार आणि कृतींचा प्रभाव अधिक खोलवर पडतो. या दिवशी स्वच्छता, ध्यान, मंत्र जप आणि शांतता यावर भर दिला जातो. यामुळे मानसिक ताण कमी होतो, मन स्थिर होतं आणि एकाग्रता वाढते. तसेच दानधर्म करण्यामागेही वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये आनंद देणारे रसायन निर्माण होतात, ज्यामुळे आपल्याला आतून समाधान आणि शांती मिळते. म्हणजेच धार्मिक दृष्टिकोनातून जसं पुण्य मिळतं असं मानलं जातं, तसंच वैज्ञानिक दृष्टिकोनालाही आपल्याला मानसिक आणि भावनिक फायदा होतो. अक्षय तृतीया म्हणजे केवळ पूजा किंवा परंपरा नाही, तो एक असा दिवस आहे जिथे श्रद्धा आणि विज्ञान दोन्ही एकत्र येतात. मनापासून पूजा करा, चांगले विचार ठेवा आणि कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करा, कारण या दिवशी केलेली प्रत्येक चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात कायमची सकारात्मक ऊर्जा बनून राहते. आणि म्हणून मंडळी, अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही, तो एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, नशीब साथ देत नसेल किंवा मनात कुठेतरी एक रिकामेपण असेल, तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त एक छोटंसं पाऊल उचला. एखाद्याला मदत करा, मनापासून प्रार्थना करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कधी कधी एक छोटा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कदाचित हा दिवसच तुमच्या नशिबाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.